कुर्ला विधानसभेमध्ये जे जे ठेकेदार आहेत, ज्यांनी ज्यांनी चुना लावण्याचं काम केलेलं आहे, त्याला नाही नाल्यामध्ये उतरवलं तर राजसाहेबांचं नाव सांगणार नाही। देख सकते हैं यहाँ के स्थानिक लोगों की तकरार पर आज यहाँ पर मंच नेता पहुंचे थे और उन्होंने मुंबई महानगर पालिका के अधिकारियों सहित राजनीतिक नेताओं पर भी निशाना साधा है। देखते हैं इस पूरी रिपोर्ट को। साहेब, आम्ही तुमच्याशी फार सभ्यतेने बोलतोय, आम्हाला आमच्या पक्षाच्या भूमिकेवर जायला भाग पाडू नका। खाली हे ठेकेदार त्याच अधिकाऱ्यांना पैसे देऊन साफसफाई करत नाहीयेत आणि पेमेंटला परत उभे राहतात, तर कुठेतरी ही महानगरपालिकेची फसवणूक आहे, मुंबईतील नागरिकांची फसवणूक आहे। आज जर एवढी घाण आहे, हे अधिकारी स्वतःहून येऊन बघतात आणि बोलतात नाही परिस्थिती भयानक आहे, इथे दररोज सफाई होते असं त्यांना वाटत होतं, परंतु त्यांनी कबूल केलं की इथे सफाई होत नाही, येत्या 2 दिवसात ते साफ करून देणार आहेत। आणि आम्ही तर त्यांच्या तोंडावर सांगितलेलं आहे की जर तुम्ही हे करून नाही दिलं, स्वच्छता करून दिली नाही, तर आम्ही तुम्हाला नाल्यात उतरवू। सर, मुंबईची महापौरांनी दावा केला होता 100% जी गटरे मुंबईची ती साफ झालेली आहे, पण आता कुठेतरी दिसत आहे की काम झालेलं नाहीये, कुठेतरी तुमच्या इथे नाला लोकांना त्रास होतोय। मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे अतिशय चांगलं काम करतायत, परंतु त्यांची देखील फसवणूक होते। आज मी जे म्हटलं की हे ठेकेदार फसवतायत, ठेकेदार खोटे रिपोर्ट देत आहेत, बहुतेक वरती खोटे फोटो देत असतील, परंतु ऋतुताई तावडेंनी सुद्धा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सगळ्या नाल्यांची पाहणी करणं गरजेचं आहे। आज त्यांना आम्ही वत्सलताई नाईक नगर कुर्ला ईस्टचा नाला आम्ही तक्रार दिलेली आहे, स्वतः आम्ही आयुक्तांना तक्रार दिली आहे, महापौरांना तक्रार दिली आहे, DMC साहेबांना दिली आहे, वॉर्ड ऑफिसरांना दिलेली आहे, आम्ही पोलीस स्टेशनला देखील कळवलेलं आहे। एवढा निघतोय, एवढं टेंडर दिले जात आहेत, पण कुठेतरी हे ठेकेदार लोकांच्या जीवाशी खेळतात असं वाटतंय का? ठेकेदारांना लोकांची जराही चिंता नाहीये, ठेकेदारांना फक्त त्यांच्या पैशांची चिंता आहे आणि ते काय लोक विसरतात। पावसाळा काय आयुष्यभर येणार आहे का? 4 महिने येईल, त्यातले पण 3च महिने पाऊस पडेल, हे 3 महिने कसे तरी मारून न्यायचे आणि नंतर पुन्हा त्याच घाणीत राहायचं। नागरिकांची देखील चूक आहे, नागरिक जागे होत नाहीयेत। आजच्या तारखेला या ठिकाणी जवळपास किती लोक राहतात सतीश? 15,000 लोकांची वस्ती आहे आणि हा एवढा मोठा नाला अगदी त्या शेल कॉलनी पासून ते वत्सलताई नाईक नगर पर्यंत एवढा लांबलचक नाला आहे, त्याची संपूर्ण परिस्थिती तशीच आहे। एवढा मेजर नाला असून मुंबई महानगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करते। लोकांनाही माहिती आहे, तक्रारी करतात लोक, नगरसेविकेकडे जातात, परंतु नगरसेविकांकडून सांगण्यात येतं की तुम्ही आम्हाला मतदान केलेलं नाही, तुम्ही शिवसेना मनसेला मतदान केलं, तुम्ही त्यांच्याकडे जा। परंतु म्हणूनच आम्ही इथे आलोय, आम्हाला त्यांनी मतदान केलंय ना, आम्ही त्यांची सेवा करू, आम्ही त्यांच्यासाठी हा नाला स्वच्छ करून देऊ। महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे, मनसे नेते सन्मान्य अमितसाहेब ठाकरे यांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन असतं। तुम्ही कोणती जात धर्म पंथ न बघता तुम्ही लोकांची सेवा करा, लोकांपर्यंत पोहोचा, आणि आम्ही तेच काम करतोय। एका बाजूला महापौर साहेब इथे येत आहेत, कुर्ला विधानसभेमध्ये नाल्यांची पाहणी करतायत आणि या नाल्याकडे कोणी बघत नाही। हे बघा, उंदरं झालेले आहेत, त्याच्यामध्ये भुसा फिरतायत, हे बघा किती मोठे मोठे भुसे फिरतायत। महानगरपालिका कशावर खर्च करते? स्वच्छ भारत अभियान इथे लागू होत नाही का? ते साहेब, तुम्ही समोर आहात, याला हात लावत नाही, नाही याचे कान फोडायला ना मला 5 मिनिटं पण नाही लागणार। हमें लाइक करें। मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें।